नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी पुण्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे पालिकेत आल्यानंतर सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारूढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला होता. महापौर मोहोळ यांनी मोदींना हा शाही फेटा यावेळी घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरवारे महाविद्यालयापासून पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर त्यांनी मेट्रोनं प्रवास देखील केला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी पंतप्रधानांनी स्वतः गरवारे मेट्रो स्टेशनवरून मेट्रोमध्ये चढत प्रवास केला. पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची MIT कॉलेजच्या मैदानावर सभा पार पडली. यावेळी भाषणाची सुरुवात मोदींनी मराठीतून केली. दरम्यान पुणे मेट्रोचं भूमिपूजन आणि उद्घाटन देखील मीच केलं, याचं समाधान असल्याचं मोदी म्हणाले. तसंच पूर्वी प्रकल्प रेंगाळायचे, पण आता प्रकल्प वेळेत पूर्ण होत असल्याचं त्यांनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधान मोदींकडून यावेळी देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस जेव्हा इथे मुख्यमंत्री होते तेव्हा या प्रकल्पासाठी ते नेहमीच दिल्लीला यायचे. ते या प्रकल्पाच्या पाठीशी लागलेले असायचे. मी त्यांच्या प्रयत्नांचं अभिनंदन करतो, असं मोदी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांना टोला लगावला. अलीकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत, असं अजित पवार यावेळी म्हणाले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका नजरेसमोर ठेवून स्थानिक भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात मेट्रोच्या अर्धवट कामांचं उद्घाटन केल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं. जामखेड इथे लघु उद्योगांच्या मशिनरींचं प्रदर्शन आणि 151 बचत गटांना कर्ज वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली आहे. आधिश बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. राणेंना नोटीसला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. पद आणि अधिकार यांचं तारतम्य नसल्यानंच अशी विधानं होतात, अशी टीका पवार यांनी राज्यपालांवर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार आरोप केले. राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप राज्यपालांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई डबेवाला भवनचं रविवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मुंबईतील वांद्रे परिसरात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरात विविध विकास कार्यक्रमांचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र अर्धवट कामांचं लोकार्पण केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला. कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी हा लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे तिथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पिंपरी चिंचवडमध्ये केलेल्या आंदोलनावर भाजप आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी टीका केली. ओरडणारे चावत नाहीत असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. जळगाव जिल्ह्यातल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच भाजपचा 40 गावात मेळावा संपन्न झाला. भाजप खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 40 गावात विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच मेळाव्यासाठी 17 बोकडांचा बळी देऊन मटणाच्या मेजवानीवर कार्यकर्त्यांनी ताव मारला.
मुंबईकरांसाठी आणि ज्यांच्याकडे वाहन आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी। नो पार्किंगमध्ये जर दुचाकी किंवा चारचाकी पार्क केली असेल तर आतापर्यंत ती उचलून नेली जायची किंवा टो व्हायची, शिवाय दंड भरावा लागायचा। मात्र आता गाडी उचलली जाणार नाहीये तर दंड मात्र भरावा लागणार आहे। मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पुढाकारानं आणि महाराष्ट्र ग्रंथालय महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणासाठी कायदे कृतीशील अंमलबजावणी परिसंवादाचं आयोजन मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शारदा मंगल सभागृहात करण्यात आलं होतं। या परिसंवादाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र मुणगेकर होते। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागातर्फे मोफत एकदिवसीय लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। किल्ले शिवडी इथे शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर पार पडलं। कार्यक्रमात 50 महिला आणि लहान बालकांना प्राथमिक लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थी म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्य आणि नुकतंच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त राष्ट्रीय लाठी खेळाडू लीना हिर्लेकर यांचं मार्गदर्शन लाभलं। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला। सरकार दाद देत नसल्यानं नागरिकांनी एल्गार केला। राजापूर शहराजवळ धोपेश्वर इथे पाटीलमळा यशोदीन सृष्टी इथे रिफायनरी समर्थनार्थ मेळाव्याला जनतेनं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात नवी वाहनं दाखल झालेली आहेत। पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते 40 सुमो तर 83 दुचाकी वाहनं पोलिसांना सुपूर्द केली गेली। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था स्थितीत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला। समस्याग्रस्तांना साथ दिल्यास त्वरेनं प्रतिसाद देण्यासाठी ही वाहनं फायद्याची ठरतील असं मत पालकमंत्र्यांनी या प्रसंगी व्यक्त केलं। अमरावतीमध्ये राजापेठ पोलिसांनी एक मोठी कारवाई केली। दसरा मैदान इथल्या एका अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी धाड टाकून 3 युवकांना 5 कोटी किमतीचं 10 किलो सोनं आणि 5,39,000 रोख अशा ऐवजासह ताब्यात घेतलं। हे तिघे राजस्थान इथले असून पोलीस अधिक चौकशी करतायत। हे तीनही युवक गेली 4 वर्ष अमरावतीमध्येच राहत असल्याची माहिती समोर आली आहे। अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी जात असताना भरारी पथकातील एका गाडीचा भीषण अपघात झाला। यामध्ये मंडळाधिकारी जागीच ठार झाले तर तहसीलदार गंभीर जखमी झाले। ही दुर्दैवी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन रोडवर असणाऱ्या सावळेश्वर फाट्यावर घडली। नितीन जाधव असं अपघातात मृत्यू झालेल्या नायब तहसीलदाराचं नाव आहे तर बीडचे प्रभारी तहसीलदार असणारे सुरेंद्र डोके हे जखमी झाले। पालम तालुक्यातील फळा आणि सोमेश्वर या गावच्या शिवारामध्ये उसाला आग लागून 45 ते 50 एकरवरील ऊस जळून खाक झाला। या घटनेमुळे परिसरातील 20 ते 22 शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे। विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। स्पीड ब्रेकरवर दुचाकींचा वेग कमी केल्यानं मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये एक 8 महिन्यांचं बाळ जागीच ठार झालं तर आई आणि वडील गंभीर जखमी झाल्याची घटना खामगाव शहराजवळच्या घाटपुरी देवीजवळ घडली। महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अकोला येथे हलवण्यात आलं। दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय। ऐन 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान महावितरणानं थकबाकी वाढल्यामुळे परभणी जिल्ह्यातील कातनेश्वर या गावचा वीज पुरवठा बंद केला असून परीक्षा काळात आलेल्या या संकटामुळे विद्यार्थी अडचणीमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे अभ्यास करण्यासाठी मोटारसायकल आणि दिव्यांचा वापर करावा लागतोय। किमान परीक्षा होईपर्यंत तरी महावितरणानं आपली वसुली मोहीम थांबवावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येते। कायम दुष्काळी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे। मात्र आता बीड जिल्ह्याची ही ओळख एका विदारक चित्रामुळे बदलत चालली आहे। अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकरी हतबल होत आहेत। त्यामुळे इथला शेतकरी आत्महत्येचं पाऊल उचलतोय। त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा ग्रहण सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्य सरकारच्या माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत पेण नगरपालिकेनं विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। रविवारी भोगावती नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। यात कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांनी सहभाग घेतला। आमदार रवींद्र पाटील यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली। नदीपात्रात वाढलेली जलपर्णी गवत याबरोबरच गाळ साफ करण्यात आलं। तसंच नगरपालिकेनं शहरात सौर दिवे, चार्जिंग स्टेशन्स, वृक्ष लागवड आणि सांडपाणी प्रक्रिया तसंच घनकचरा व्यवस्थापन असे उपक्रम राबवले।
अपघात कसे टाळावेत, सुरक्षित ड्रायव्हिंग किंवा राईड कशी करावी याच्याविषयी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारत सरकारच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयानं पुढाकार घेतला। त्यासाठी शिवनेरी ते शनिवार वाडा या किल्ल्यापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती। 75 महिला आणि पुरुषांनी यामध्ये सहभाग घेतला होता। आता रशिया युक्रेन युद्धाच्या काही बातम्या। रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद खाद्यतेलांच्या दरावर पडले असून भंडारा जिल्ह्यात खाद्यतेलांचे भाव वधारलेले आहेत। जिल्ह्यात पाम तेलात 20 रुपयांची, सूर्यफूल तेलात 25 रुपयांची, सोयाबीन तेलात 20 रुपयांची तर शेंगदाणा तेलात 15 रुपयांची वाढ झालेली आहे। याचा परिणाम विक्रीमध्ये देखील झाल्याचं व्यापारी सांगतायत। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, याचा परिणाम सोने चांदीच्या बाजारावर झालेला आहे। युद्धामुळे सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होते। या आठवड्यात सोने आणि चांदीचे दर 3000 वाढलेले आहेत। चंद्रपूर शहरातील धीरज विश्वास हा विद्यार्थी युद्धग्रस्त भागातून घरी परतला। युक्रेन येथील युद्धजन्य भागातील ओडेसा येथे हा मेडिकलचा विद्यार्थी अडकला होता। धीरज घरी परत आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून भारतात यावं लागल्यानं आता सरकार आमच्या शिक्षणाविषयी योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा त्यानं व्यक्त केली। युक्रेनच्या खार्किव्हमध्ये अनेक भारतीय वैद्यकीय शिक्षणासाठी या ठिकाणी राहत होते। यातील अमरावतीची नेहा लांडगे या तरुणीनं युद्धातील हल्ल्याचा थरारक अनुभवलेला आहे। नेहा लांडगे ही अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे राहणारी विद्यार्थी आहे। ज्यावेळी रशियानं खार्किव्ह येथे हल्ला चढवला त्यावेळी नेहानं तिच्याकडे मिसाईल येताना बघितला। काही कारणास्तव तो मिसाईल न फुटल्यानं आम्ही वाचलो असा थरारक अनुभव तिनं सांगितला। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील लोकेश निंभरे युक्रेनमधून भुसावळ येथे घरी सुखरूप पोहोचला। लोकेशचे निंभोरे परिवार आणि मित्रपरिवारानं थाटात स्वागत केलं। आम्हाला भारतात परतण्यासाठी भारत सरकारची खूप मोठी मदत मिळाली। तिथली परिस्थिती खूप भयानक आहे असं लोकेशनं यावेळी म्हटलं। युक्रेनवरून अकोल्याचा एमबीबीएसचा विद्यार्थी मोहित मळेकर अखेर सुखरूप भारतात घरी पोहोचला। त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी शासनाचे आभार मानलेले आहेत। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं युक्रेनमधला एक व्हिडिओ जारी केलेला आहे। युक्रेनमधल्या रशियन मिलिटरी ऑपरेशनची कल्पना येईल असा हा व्हिडिओ आहे। युक्रेनची राजधानी कीवमध्ये केलेल्या यांत्रिक हल्ल्याचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओचं वर्णन एअरबोर्न फोर्स शहरातून बाहेर जातंय असं लिहिलं असलं तरी SU-34 न केलेला हल्ला त्यातून झालेली हानी पुरेसं स्पष्ट करतोय। युक्रेनमध्ये एअर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कीव, सुमी आणि चेर्निहिव शहरांना रशियाकडून अजूनही धोका कायम आहे। आतापर्यंत तब्बल 12 लाख नागरिक हे बेघर झालेत। इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2022चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 26 मार्च रोजी पहिला सामना होणार आहे। पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळेल, जो संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाईल। दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद टीव्ही विश्वातील चर्चित कपलपैकी एक आहेत। मात्र दिव्या आणि वरुणचं ब्रेकअप झालेलं आहे। दिव्या अग्रवालनं सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली। दिव्या अग्रवालनं रविवारी इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत वरुण सूद सोबत ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलंय। करण जोहरचा आगामी बेधडक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमामध्ये शनाया कपूर मुख्य भूमिकेमध्ये दिसेल। दरम्यान शनायाचा सिनेमातील फर्स्ट लुक रिलीज झालेला आहे। रविवारी सकाळी कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला गेला असताना अभिनेता कुणाल खेमुला अत्यंत वाईट घटनेचा सामना करावा लागला। यावेळी त्याच्यासोबत पत्नी सोहा अली खान आणि मुलगी इनाया होती। एका बेपर्वा ड्रायव्हरनं कुणाल आणि त्याच्या कारमध्ये असलेल्यांचा जीव कशा प्रकारे धोक्यात टाकला याविषयी त्यानं इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली। संबंधित कारचा फोटो पोस्ट करत कुणालनं मुंबई पोलिसांकडे मदतीची मागणी केली। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।